भूतदया, सर्व जीव दया, सर्व जीवांवर दया करा किंवा सर्व जीवांना माया प्रेम असं सर्व द्या. तर याच्यामध्ये थोडंसं खंडन करत विषय असा आहे की कबूतर खाण्याचा विषय आता आपण बघतोय. तर जेव्हा माणसाच्या जीवावर येतं त्यावेळेस मात्र आपण कुठलीही भूतदया करणं हे अत्यंत चुकीचं आहे. पक्ष्यांना खाऊ घालावं, पण त्यांच्यामुळे जर कधी आपल्या मुलबाळांना जर कधी अस्थमा किंवा त्रास होणार असेल, रोगराई पसरणार असेल, तर मला असं वाटतं की त्या कबुतरांना काही अन्नधान्य टाकणं. उगाचच नाही आपल्या पित्रांनी कावळा सिलेक्ट केला. कावळा असा कबुतरांसारखा कधीही घाण करत नाही. कबूतर अत्यंत घाणेरडा प्राणी, त्यामुळे त्याला घराच्या जवळ ठेवू नये. वर्षाला 12 ते 14 किलो विष्ठा उत्पन्न करतो आणि त्या विष्ठेतनं इतके वेगवेगळे आळ्या आणि किडे उत्पन्न होतात आणि ते आपल्या जेवणात जातात. आपल्या घरामध्ये ते छोटे छोटे राक्षस पसरत असतात आणि आपल्या मुलाबाळांना त्रास होत असतो. त्यामुळे असल्या मूर्ख संकल्पना कोणीही पाळू नये की भूतदया किंवा कबूतर खाण्याला जाऊन पोतच्या पोत लोक धान्य टाकतात. तर असं करण्यापेक्षा तुम्ही माशांना टाका. रात्री गुड नाईट लावायची गरजच नाही किंवा मच्छरांना मारण्याची गरजच नाही. भूतदया आहे तर त्यांना सुद्धा येऊ द्या, पण त्यांच्याने तुम्हाला मलेरिया होईल आणि तुमचा मृत्यू होईल. एक दिवस तुम्हाला डेंग्यू होईल किंवा कितीतरी तुम्हाला आजार होतील. आपण घरामध्ये जी फरशी पुसतो त्याच्यातही तर हजारो किटाणू मरतात, कितीतरी जंतू मरतात. मग त्यावेळेस भूतदया दाखवू का आपण? तर नाही. आपण माणूस म्हणून जर कधी सुरक्षित नाहीये, तुम्ही काय भूतदया करणार? भूतदया करायला सुद्धा म्हणजे महाराजांनी सांगितलंच आहे की सर्पवृश्चिक सुद्धा हे देवाचे स्वरूप आहेत, परंतु त्यांना दुरुनी वंदावे, म्हणजे त्याला लांबून नमस्कार करा. त्यामुळे प्राणी मात्रांवर दया करताना नीट विचार करा.